हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलवर. वर्ष 2026मधील पहिलं चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेला असणार आहे. 3 मार्च 2026ला होळीच्या दिवशी हे चंद्रग्रहण होणार आहे. तर चंद्रग्रहण नक्की केव्हा होतं, चंद्रग्रहणाचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर ग्रहणाच्या काळात कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही, कोणते नियम पाळायचे, काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे चंद्रग्रहणाबद्दल योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जाते तेव्हा चंद्रग्रहण होते, ज्यामुळे सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत जात नाही. हे फक्त पौर्णिमेच्या वेळीच घडू शकते. जेव्हा तिन्ही म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकमेकांच्या जवळच्या रेषेत येतात. पृथ्वीच्या सावलीचे 2 भाग असतात. गडद मध्य भाग ज्याला उंबरा म्हणतात, हलका बाह्य भाग ज्याला उपछाया म्हणतात. जेव्हा चंद्र उंबरामधून जातो तेव्हा तो लक्षणीयरित्या गडद होतो, ज्यामुळे पूर्ण किंवा आंशिक ग्रहण होते. जर तो फक्त उपछायामधून फिरला तर हा बदल मंद आणि दिसणं देखील कठीण असतं. म्हणून खग्रास, खंडग्रास असे ग्रहणाचे प्रकार आहेत. आणि जेव्हा पूर्ण चंद्रग्रहण असतं तेव्हा चंद्राचा रंग लालसर तयार होतो. हे घडतं कारण सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जातो, जो निळा प्रकाश फिल्टर करतो आणि लाल प्रकाश चंद्राकडे वळवतो, ज्यामुळे आपल्याला चंद्र तांब्यासारखा किंवा रक्तासारखा लाल दिसतो. चंद्रग्रहण आध्यात्मिक श्रद्धा आणि व्यावहारिक पालनांवर आधारित अनेक सांस्कृतिक परंपरांना प्रेरणा देते. लोक सामान्यतः सूर्योदयापासून ग्रहण संपेपर्यंत उपवास करतात. ग्रहणाचा जो काळ असतात म्हणजे ग्रहण दरम्यान त्याचे संरक्षण करण्यासाठी शिजवलेलं जे अन्न असतं त्यामध्ये तुळशीच्या पानांनी किंवा दर्भगवतांनी आपण ते अन्न झाकून ठेवतो. आपला मिठाचा डब्बा असेल, पिठाचा डब्बा असेल, त्यामध्ये आपण तुळशीचे पानं टाकतो आणि पुन्हा जेवण करण्यापूर्वी स्वतःला शुद्ध करण्यासाठी लोक स्नान करतात. ग्रहणाच्या काळामध्ये मंदिरं त्यांचे गर्भगृह देखील बंद करतात आणि विशेष शुद्धीकरण विधी केल्यानंतर ते मंदिरं, गर्भगृह पुन्हा उघडले जातात. महामृत्युंजय आणि विष्णू सहस्रनाम यांच्यासारख्या जपांचा मंत्र ग्रहण काळामध्ये तीव्र होतो. त्याचं कारण असं की त्यामुळे आध्यात्मिक ऊर्जा वाढते. ग्रहणानंतर शुद्धीकरण आणि पुण्य म्हणून दान आणि देणग्या दिल्या जातात. गर्भवती महिला असतील तर त्यांनी ग्रहणाच्या दिवशी घराबाहेर न पडणे याची विशेष काळजी घेतली पाहिजे, कारण त्यांच्या गर्भाच्या आरोग्यावर परिणाम होतो असं मानलं जातं. आध्यात्मिक शांतता राखण्यासाठी ग्रहणाच्या काळात प्रवास टाळायचा आहे. झोपणं किंवा नवीन उपक्रम सुरू करणं यासारख्या क्रिया देखील आपल्याला टाळायच्या असतात. घरं, त्याचबरोबर सामुदायिक शांतता, चिंतन आपल्याला पाळायचं असतं. आंतरिक नूतनीकरणावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असतं आणि वाईट प्रभावांपासून स्वतःचं संरक्षण देखील करायचं असतं. चंद्रग्रहणाचा प्रभाव आपल्या मनावर आणि शरीरावरती नक्की कसा पडतो तर बघा, चंद्रग्रहण हा मन आणि शरीराच्या संवेदनशीलतेचा काळ मानला जातो. आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे, चंद्र द्रव पदार्थ आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो, म्हणून त्याच्या अस्पष्टतेला मानसिक संतुलन आणि पचनशक्ती बिघडवणारं मानलं जातं. ग्रहणाच्या काळात अनेक लोक उपवास करतात, जेणेकरून विषारी पदार्थ कमी होतील आणि अंतर्गत स्पष्टता वाढेल. कारण चंद्राच्या प्रभावाखाली जर आपण काही खाल्लं तर ते पचणं कठीण होतं. ऊर्जा संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी ग्रहणानंतर स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. मानसशास्त्रात जर आपण ग्रहणाचा अभ्यास केला तर ग्रहण भावनिक अस्वस्थता वाढवते. आधुनिक वर्तनुकीय विज्ञानातील अभ्यासात असं दिसून येतं की नैसर्गिक खगोलीय घटना, चिंता, झोपेचा त्रास आणि वाढत्या अपेक्षेमुळे असामान्य स्वप्नांना देखील कारणीभूत ठरू शकतात. आध्यात्मिक अभ्यासात ही तीव्रता मंत्रजप आणि ध्यानाकडे निर्देशित केली जाते, ज्यामुळे आपली मानसिकता, एकाग्रता, परिवर्तनात्मक शक्ती शिस्तीत बदलते. योग्य परंपरा यावेळी प्राणायाम किंवा ध्यानाला मन आणि शरीर स्थिर करण्यासाठी प्रोत्साहित करतात. वातावरण बदललेलं असतं त्यामुळे सखोल आत्मसात करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून करतात. पारंपरिक समजुतीनुसार गर्भवती महिलांना ग्रहणाचा संबंध वाढीच्या चक्रातील सूक्ष्म अडथळ्यांशी जोडला जातो,
कारण गर्भवती महिलांना अनेकदा संपर्क टाळण्याचा सल्ला दिला जातो. आधुनिक विज्ञान शारीरिक हानीची पुष्टी करत नसले तरी बरेच लोक अजूनही सावधगिरी बाळगतात. कारण या काळात शांतता आणि शरीराच्या सर्वात नाजूक अवस्थांचं संरक्षण आवश्यक असतं. म्हणून गर्भवती महिलांनी ग्रहण काळात विशेष काळजी घ्यायची असते. ग्रहणाच्या काळात नक्की काय करायचं, काय करायचं नाही ते आपण जाणून घेऊया. चंद्रग्रहण दरम्यान पारंपरिक मार्गदर्शक तत्त्वे, पवित्रता, संयम आणि केंद्रित आध्यात्मिक क्रियाकलाप राखण्यावर भर द्यायचा असतो. काही विशेष गोष्टी करा आणि काही करू नका. कारण चंद्रग्रहण सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत खाणे, पिणे या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात. कारण नकारात्मक ऊर्जा अन्न शोषून घेते आणि त्यामुळे ते अन्न आपल्याला पचायला कठीण होतं. जर आपल्या घरामध्ये साठवलेलं अन्न असेल तर साठवलेल्या अन्न आणि पाण्यावरती तुळशीचं पानं आपल्याला ठेवायचं असतं किंवा दर्भगवत ठेवायचं असतं, जेणेकरून ते सूक्ष्म दूषिततेपासून वाचतील. तुमची आध्यात्मिक प्रगती वाढवण्यासाठी ग्रहण काळामध्ये महामृत्युंजय आणि विष्णू सहस्रनाम यांच्यासारखा मंत्र जप करायचा आहे, ध्यान करायचं आहे, प्रार्थना करायची आहे. थोडक्यात आपल्याला आध्यात्मिक कार्यात गुंतून घ्यायचं आहे. धार्मिक शुद्धता राखण्यासाठी ग्रहणाच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळेस आपल्याला स्नान करायचं आहे. ग्रहणानंतर लगेचच शुद्धी करण्यासाठी आणि आधुनिक पुण्य मिळवण्यासाठी अन्न, कपडे किंवा पैसे आपल्याला दान करायचे असतात. ग्रहणानंतरचा काळ संकल्पासाठी वापरायचा आहे. नकारात्मक सवयी आपल्याला सोडायचं आहे किंवा नवीन सकारात्मक पद्धती सुरू करण्याचा आपण हेतू ठेवायचा आहे. ग्रहणाच्या वेळी चुकूनही झोपायचं नाही, प्रवास करायचा नाही किंवा मग आपण हा जो काळ आहे तो आध्यात्मिक कार्यामध्येच गुंतून घ्यायचा आहे. ग्रहण काळात शक्यतो बाहेर पडायचं नाही. मोठ्याने होणारे उत्सव किंवा अनौपचारिक काही विचलित आपलं ज्यामुळे मन विचलित होऊ शकतं त्यापासून दूर राहायचं आहे. आपलं मन कसं शांत राहील याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी चिंतन करायचं आहे. घरातील आपल्या आजूबाजूचं वातावरण देखील शांत ठेवायचं आहे. गर्भवती महिलांनी तर घराच्या बाहेरच पडायचं नाही. देवाचं नाव घ्यायचं आहे. आपले जे प्रातविधी असतील किंवा लघुशंका असतील अशा गोष्टी देखील गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये करायच्या नाहीत. आता चंद्रग्रहण नेमकं होळीच्या दिवशी आलेलं आहे. तर होळीचा सण कसा करायचा, साजरा करायचा की नाही याबद्दलचे अनेक गैरसमज सध्या निर्माण झालेले आहे. सोशल मीडियावरती अनेक आपल्याला बातम्या वाचायला मिळत आहेत की यंदाच्या होळीवर चंद्रग्रहणाचा सावट, मग होळीचा सण करायचा नाही करायचा, कधी करायचा, कोणत्या वेळेत करायचा, धुलिवंदन साजरा करायचं की नाही. तर अशा सगळ्या शंका दूर करण्यासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे क्लिक करून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे होळीचा सण साजरा करायचा की नाही, चंद्रग्रहण नक्की कधी आहे, सूतक काळ कधी आहे, अशी सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. चंद्रग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे. त्यांनी कपडे धुणे, त्याचबरोबर चाकूचा वापर करणे किंवा काही कापणं अशा सर्व गोष्टी त्यांनी टाळायच्या आहेत. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी फक्त आपल्या स्वतःकडेच लक्ष द्यायचं आहे. त्यांनी स्वतःला एका खोलीत बंद ठेवायचं आहे आणि तिथे तुम्ही देवाचं ध्यान करायचं आहे. तुम्ही पुस्तक वाचू शकता किंवा जप करू शकता. महामृत्युंजय मंत्र देखील तुम्ही वाचू शकता. कारण ग्रहण काळामध्ये आपल्या मानसिक शांततेकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रहणाचा आपल्या जीवनाशी नक्की काय संबंध आहे, चंद्रग्रहणाचं महत्त्व काय आहे, चंद्रग्रहण म्हणजे कसं घडून येतं, अशी सगळी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमलला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ बघून झाला असेल तर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवाचं किंवा कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ उपलब्ध आहेत. होळीच्या सणाबद्दल देखील व्हिडिओ आहेत, ते बघत राहा. धन्यवाद.